मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसारमाध्यम सत्यबोधक टीव्ही. सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. नमस्कार. विश्व सत्यबोधक समाजाच्या या भागात मी स्मिता रोहित कुलकर्णी आपले हार्दिक स्वागत. दिनांक 19 ऑगस्ट आदरणीय पूर्णाचार्य गणेशदादा पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अंकुर प्रतिष्ठान दिगोळंब्याच्या रम्य परिसरात पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानच्या उपकेंद्राचे तसेच शततारा पब्लिक स्कूलच्या नवीन शाखेचे उद्घाटन आंबेजोगाई येथे करण्यात आले. अंकुर प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री राजाभाऊ धाट यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आंबेजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोरजी मोदी यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानचे संचालक श्री देविदासजी देशपांडे आणि शततारा पब्लिक स्कूलचे समन्वयक श्री प्रसादजी हिंगे हे यावेळी उपस्थित होते. जीवन कला मंडळ आंबेजोगाईचे अध्यक्ष श्री सुधीर देविदास धर्माधिकारीजी यांनी प्रास्ताविक केले. श्री राजकिशोरजी मोदी यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात जीवन कला मंडळ अंबेजोगाईच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प घेतला. अंकुर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच प्रमुख वक्ते श्री राजाभाऊ धाट यांनी पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानच्या आणि शततारा पब्लिक स्कूलच्या माध्यमातून नवीन पिढी संस्कारित होईल अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी मानवी जीवन व पदविका अभ्यासक्रम प्रारंभिक आणि उच्च आणि गीता जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. सूत्रसंचलन योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाईचे डॉक्टर गणेश गंगाधर पिंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री रामजी देशपांडे वालेकर यांनी मानले. विद्येचे माहेर हे ज्ञानदान संकुल, विद्येचे माहेर हे ज्ञानदान संकुल, सवयींचे शिक्षण जेथे संस्कारांचे मूळ, सवयींचे शिक्षण जेथे संस्कारांचे मूळ. प्रसन्न वातावरण, शिस्तप्रिय स्नेहमय कार्यपद्धती, पूर्णवादी शिक्षक शिक्षिका आणि शास्त्रशुद्ध कलापूर्ण अनुभवसिद्ध संस्कार देणारी शिक्षण व्यवस्था. श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळ संचालित शततारा पब्लिक स्कूल प्री प्रायमरी व प्रायमरी करिता प्रवेश प्रक्रिया सुरू. या अभिनव शाळेत आजच आपल्या चिमुकल्यांना प्रवेश द्या. चारित्र्य निर्मितीचा पाया बळकट करणारी संस्कारक्षम शिक्षण पद्धती म्हणजे शततारा पब्लिक स्कूल. आंबेजोगाई येथे दिनांक 19 ऑगस्ट रोजी सौभाग्य मंगल कार्यालय परळी रोड आदरणीय पूर्णाचार्य गणेशदादा पारनेरकर यांच्या अध्यक्षतेखाली कैलासवासी ह.श. टेकाळे स्मृती शिक्षणतज्ञ पुरस्कार प्रदान सोहळा थाटात संपन्न झाला. पारनेर येथील शिक्षक आणि संवादनिवादक प्राध्यापक सुधाकर शिंदे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. जीवन कला मंडळ अंबेजोगाई आणि पारनेरकर गुरुसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे या नात्याने डॉक्टर अतुलजी देशपांडे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. प्राध्यापक रमेश सोनवळकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्राध्यापक सुधाकरजी शिंदे यांना प्रदान करण्यात आला. या विशेष प्रसंगी आंतरराष्ट्रीय पखवाजवादक श्री उद्धव बापू शंकर बापू अपेगावकर यांचा पखवाज वादनाचे आयोजन करण्यात आले. पूर्णवादाचे ज्येष्ठ उपासक श्री हरिहरराव टेकाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. श्री हरिहरराव टेकाळे यांनी प्राचार्य अध्यापक अशा विविध पदांवर तब्बल 38 वर्ष सेवा करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले आहे. 53 वर्षाची यशस्वी परंपरा लाभलेले सत्यबोधक समाज व अशा अनेक नियतकालिकांमध्ये त्यांनी 250हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. आपले आयुष्य पूर्णवादाच्या प्रचारासाठी संपूर्ण जीवन वेचण्याची श्री हरिहरराव टेकाळे यांच्या सन्मानार्थ परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांनी शिक्षणतज्ञ पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली आहे. प्रारंभी खडके मॅडम यांनी सूत्रसंचलन केले. नंतर श्री लक्ष्मीकांत मुळे यांनी सर्व सूत्रे सांभाळली. जीवन ही एक कला आहे, नीती म्हणजेच माणूस हे शिकवणारा पूर्णवाद.
नैपुण्यता, योजकता, लोकसंग्रह, लोकमत, काळ आणि उपासना ही जीवनाची 6 प्रमुख अंगे आणि त्यावर प्रभाव टाकणारा, ते अंगी बाणवण्याचं कौशल्य देणारा पूर्णवाद. खूपच आनंद आणि मंगलमय वातावरणात आपण हा सोहळा साजरा करत आहोत. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. अशा या श्रावण मासामध्ये हा सोहळा अंबेजोगाई शहरामध्ये, तीर्थक्षेत्र असणाऱ्या ह्या शहरामध्ये संपन्न होत आहे. आणि पूर्णवादी अमृत महोत्सव पर्व, ह्या पर्वातही हा सोहळा अंबेजोगाई ठिकाणी साजरा होत आहे. खरोखरच जीवन कला मंडळ अंबेजोगाईचं हे महत्भाग्य आहे असं मला वाटतं. त्याप्रमाणे वेदमूर्ती गणेश पोहनेरकर गुरुजी आणि वेदमूर्ती मिलिंद कराडे यांनी वेदमंत्र पठण केले. देवानो यथा सदमिदवृधे असन्नप्रायवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो मतिररुजो यतां देवानां रातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपसेदिमा वयं देवान आयुः प्रतीरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहु महे वयं भगं मित्रमदितिन्दक्षमश्रिधं हर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वतीनः शुभकामयस्करत तन्नो वातो मयो भुवातु भेषजन्तन्माता पृथिवी तत्पिताद्योः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुतन्विष्यायुवाम् कमीशानञ्जगतस्तस्तु करून सर्वांची मने जिंकली. श्री संजयजी टेकाळे यांनी विस्तृत असे प्रस्तावित केले. प्राचार्य श्री हरिहर शेषराव टेकाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल हा शिक्षण तज्ञ पुरस्कार यावर्षी प्राध्यापक श्री सुधाकररावजी शिंदे यांना देण्याचे सौभाग्य आज आम्हाला प्राप्त झाले आहे. तीर्थरूपांचे अनुभव संपन्न असं शिक्षण क्षेत्रातील कार्य, यथोचित असा सरकार दरबारी त्यांच्या झालेला सन्मान आणि शिक्षण क्षेत्रात प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्व असा लौकिक अर्थाने त्यांनी प्राचार्यपद सांभाळून देखील संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास, आपल्या पूर्णवादामधील संघर्ष ग्रंथावर त्यांचं भाष्य आणि पूर्णवादी त्यांची गुरुनिष्ठा, अशी गुरुनिष्ठा जी आहे ती आढळ आहे. आणि त्याच्यामध्ये उपासनेतून साधलेली तपस्विता, जीवननिष्ठा ही त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आहेत. आमच्या परिवारावर त्यांनी जे संस्कार केले हीच खरी आमची शिदोरी आहे. समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अतुलजी देशपांडे यांनी आपले विचार सर्वांसमोर मांडले.
बऱ्याच वेळेस असं म्हणलं जातं, पूर्णवादामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात आयुर्वेदाचाच मी स्नातक असल्यामुळं आकलन होण्यासाठी फार त्या सोप्या आणि सुलभ गेल्या. सगुण साकाराकडून निर्गुण निराकाराची उपासना करत असताना किंवा द्वैताकडून अद्वैताकडे जात असताना हा मार्गपथ आपण एकटा कधीही पूर्णपणे चालू शकत नाही, तर गुरुविना ह्या गोष्टी कधी साध्य होत नाहीत. प्राध्यापक रमेश सोनवळकरजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पण शिक्षण क्षेत्रामध्ये आज फारच अवघड झालंय सगळं. ते जे टेकाळे सर म्हणत होते ती पवित्रता, ते श्रद्धेनं काम करणं, हे सापडणं फार अवघड झालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये वाळवंटात ओएसिस सापडावा तसा आदरणीय सुधाकररावजी शिंदेंसारखं व्यक्तिमत्व आजही शिक्षण क्षेत्रांमध्ये आहेत, ही आपल्यासाठी त्यातल्या समाधानाची बाब. आजची जी काही गुणवत्ता घसरली म्हणतो आपण, काय कारण आहे त्याला? कारण शिक्षण क्षेत्रामध्ये मी कशासाठी आलोय, माझं काम काय आहे, हे फारसं कदाचित कोणाला कळत असेल असं वाटत नाही. की मला काय करायचंय, माझा पेशा काय आहे, मी व्यवसाय कोणता करतोय, माझा धर्म काय आहे, याच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातली ही जी सगळी आजची जी उणीव आहे, जी त्रुटी आहे, ती जर भरून काढायची असेल तर मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की पूर्णवाद विचार आजच्या शिक्षकांना देण्याची गरज आहे. सर्व अतिथी आणि मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक सुधाकरजी शिंदे यांचा शिक्षण तज्ज्ञ पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्राध्यापक सुधाकरजी शिंदे यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपले अनुभवसिद्ध विचार मांडले. की पूर्णवादी परिवारातल्या लोकांबरोबर राहिल्यामुळे मला पूर्णवाद जास्त कळला. पूर्णवाद वाचण्यापेक्षा पूर्णवादी परिवारातल्या लोकांचं आचरण बघून मला पूर्णवाद जास्त कळला. आणि मी पूर्णवाद अभ्यासला नाही, पूर्णवाद जगलो त्याच्यामुळं. कारण पूर्णवादी परिवारातले उपासक सकाळपासून दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम काय आहे हे मी जवळून बघायचो. हे जसं मी पाहायचो तसं माझ्या घरात माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, त्यामुळं मला वेगळे काही संस्कार असे नाही करावे लागले. हाच एक संस्काराचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या मुलांनी जे व्हावं असं वाटतंय अशा व्यक्तींच्या सहवासात मुलांना ठेवलं तर तो संस्कार आपोआप. सांगून काही होत नाही, सांगून काही होत नाही, कारण आपण जे ऐकतोय त्याच्यातलं 10-20% पण कृतीत येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजच्या ह्या कार्यक्रम चालू असताना मला ह्या ठिकाणी आणखी एक उल्लेख करावा वाटतो की समोर सगळेच मला तर पारनेरला असल्यासारखं वाटतंय. सगळे गुरुबंधू मला समोर दिसत आहेत. माझी पावशेर तूप का, तर तो चौथा भाग आहे. चौथा भाग आहे पावशेर म्हणजे चौथा भाग. आणि तूपच का, तर मन, बुद्धी, शरीर, अहंकार असे जर 4 भाग केले. आधी मन आहे, बुद्धी आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि अहंकार हा शेवटचा भाग आहे. ह्या प्रक्रियेमधलं तूप हे शेवटची प्रक्रिया आहे. तूप मागितलं म्हणजे अहंकार मागितलाय. तो अहंकार जर आपण समर्पित केला तर संपलं सगळं. तर भाऊंनी किती 60 वर्षापूर्वी पूर्णवादी ग्रंथामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे, विशेषतः परिसरात. हे सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या पूर्णवादी परिवारामध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग कोर्स ऑटोमॅटिकच होतो. दादाने त्याला फार सुंदर शब्द वापरत नाही, साक्षेप. पूर्णाचार्य गणेशदादा पारनेरकर यांनी आपल्या उगवत्या शैलीत सर्वांना मार्गदर्शन केले. शिक्षण संस्था चालवणं फार कठीण आहे. आज शिक्षण संस्था
मगाशी तिथे धाट सरांनी ज्यांनी आम्हाला त्या शाळेची जागा दिली त्यांनी एक फार सुंदर गोष्ट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सांगितली, आणि शिक्षण संस्थेला मार्केटिंग करावं लागतंय याच्यापैकी दुर्दैव नाही. शिक्षण संस्थेचं जर मार्केटिंग होत असेल, त्याच्यासाठी जर आम्हाला प्रचार प्रसार करावा लागत असेल, आणि म्हणून महाराजांनी आम्हाला पूर्णवादाला एक गोष्ट अत्यंत महत्वाची सांगितली, कुठल्याही विषयाला पूर्णवादाच्या माध्यमातून प्रसिद्धी देऊ नका, हे महाराजांचा आग्रह आहे. प्रसिद्धी परांगमुखता हा शिक्षण क्षेत्राचा पाया असला पाहिजे. प्रसिद्धीकडे जर शिक्षण संस्था जात असेल तर सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही, हे निश्चित घ्यायचं आहे. प्रसिद्धी निराळी आणि सिद्धी निराळी आहे. आता आमच्या डॉक्टर देशपांडे साहेबांनी एक गोष्ट सांगितली, फार महत्वाची आहे. त्यांनी असं सांगितलं की संकल्प आणि सिद्धीमध्ये एक गोष्ट उभी असते, आणि तिला त्यांनी एक फार सुंदर विधान केलं. मी निश्चित त्याला सांगू शकतो की निश्चित गोष्ट आहे, संकल्प केलाच पाहिजे आणि तो सिद्धीस जातोचही, हेही निश्चित आहे. पण त्यामध्ये जो ईश्वर आहे ना, त्याच्यासाठी एक गोष्ट करावी लागते जी त्यांनी पण नंतर केली, आणि त्याला प्रार्थना असं म्हणतात. संकल्पाच्या सिद्धीसाठी प्रार्थनेशिवाय दुसरा कुठलंही उत्तर नाही, आणि ही प्रार्थना म्हणजे आमच्या शिक्षणाचा पाया आहे, हे आज आम्ही विसरलो आहोत. आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया सत्यबोधक समाचारच्या पुढच्या सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम, सत्यबोधक टीव्ही.